मनसे आणि ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला पोहोचलंय। आदित्य ठाकरे, अनिल परब, अनिल देसाई, बाळा नांदगावकर हे आयुक्तांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मनसे आणि ठाकरे गटाचं शिष्टमंडळ आता राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला पोहोचलंय। मत चोरीच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे त्याचबरोबर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर निशाणा साधलेला होता आणि गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक सातत्यानं राज्य निवडणूक आयुक्तालयामध्ये जात या संदर्भात पाठपुरावा करतायत। आज पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गटाचं शिष्टमंडळ हे राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला दाखल झालेलं आहे। या ठिकाणी आदित्य ठाकरे, अनिल परब, अनिल देसाई त्याचबरोबर बाळा नांदगावकर हे देखील आयुक्तांच्या भेटीला पोहोचले। मात्र यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित आहेत। देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। देवेंद्र, आदित्य ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते देखील आता राज्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत। सागर, आपण बघतो की यापूर्वी देखील 2 ते 3 वेळा मनसे असेल, शिवसेना असेल यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। महाविकास आघाडीची नेते मंडळी देखील त्यावेळेस उपस्थित होते, काँग्रेस राष्ट्रवादीची। मात्र या भेटीमध्ये आपण बघतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नेते मंडळी उपस्थित नाहीयेत। शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची नेते मंडळी जी आहेत ती राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचलेली आहेत। आपल्याला माहिती आहे की प्रामुख्याने अनेक मुद्दे जे आहेत ते विरोधी पक्षांकडून प्रामुख्याने निवडणूक आयोगाच्या संदर्भात उपस्थित केले जातात आहे आणि त्याच अनुषंगे ही भेट जी आहे ती सध्या सुरू असलेली पाहायला मिळते। नक्कीच देवेंद्र, या भेटीमधून नेमकं काय समोर येतं आणि काय चर्चा होते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।